सांगली महापालिकेच्या 600 कोटी रुपयांच्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। महापालिकेतील 2 सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमध्ये वादामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणात भाजपच्या नेत्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत महापालिकेत टक्केवारीचा खेळ सुरू असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे। सांगली महापालिकेच्या 600 कोटी रुपयांच्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज प्रकल्पावर विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले। महापालिकेतील 2 सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमध्ये या कामावरून सुरू असलेला वाद हा महापालिकेच्या दृष्टीने काळीमा फासणारा असल्याचे ते म्हणाले। भाजपच्या नेत्यांचा सत्ताधाऱ्यावर नियंत्रण राहिले नसून या संपूर्ण प्रक्रियेत वरिष्ठ नेतेही सहभागी आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। चव्हाण म्हणाले, या प्रकल्पातील सुमारे 20% काम नागरी वस्तीत होणार असून त्यासाठी अनेक नागरिकांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची वेळ येऊ शकते। प्रत्यक्ष जागेची पाहणी न करता कार्यालयात बसून DPR तयार करण्यात आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला। नागरिकांच्या घरावर कोणतीही कारवाई होऊ देणार नाही, गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, तसेच DPRमध्ये सुधारणा न झाल्यास न्यायालयातही दाद मागू असा इशारा त्यांनी दिला। शासनाकडून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली 30% रक्कम अद्याप प्राप्त झालेली नसतानाही मक्तेदाराने काम सुरू केल्याचा आरोप करत एवढी घाई का करण्यात आली असा सवालही त्यांनी उपस्थित केला। हे काम बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला। सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये जागतिक बँकेच्या माध्यमातून जो निधी आला आहे, महापालिका क्षेत्रातील पाणी निचरा करण्यासाठी ज्या गटरीसाठी निधी आला आहे, तो निधी शासनाकडून महापालिकेला अजून प्राप्त झाला नाही। जो शासनाचा निधी आहे 30%, आणि हा निधी प्राप्त व्हायच्या आधी कोणत्याही प्रकारची तांत्रिक मान्यता ह्या ठेकेदारानं न घेता काम चालू करणं हे बेकायदेशीर आहे। महासभेची किंवा स्टँडिंगची दर मान्यता घेणे गरजेचं होतं, तर तो न घेता जागेवर जाऊन काम करणं आणि त्या ठिकाणी संबंधित पदाधिकारी जाऊन त्या दोघांच्यात वाद होणं हे कुठंतर महापालिकेला काळीमा फासण्यासारखा प्रकार काल घडला आहे। तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, DPRमध्ये महापालिकेनं जर का चेंज नाही केलेत, बदल नाही केलेत, तर एक काँग्रेस पक्ष म्हणून हा झालेला चुकीचा DPR जो लोकवस्तीतून जातो, जो नागरिकांच्या प्रायव्हेट जागेतून जातो, हा कुठंतर बदलून जो योग्य जागेतून पाणी निचरा करण्यासाठी केला पाहिजे। तसं न करता एखाद्या ऑफिसमध्ये बसून हा केलेला DPR प्रशासनानं बदलावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्या नागरिक वस्तीतून हा DPR जाणार आहे हे थांबवण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये जाऊ आणि नागरिकांना कोर्टाच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना दिलासा देऊ, एवढंच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। या DPR मुळे